पढ़ाई में कोण झालो ज्ञानात पूर्ण कुठं गेले चाय प्यायला गेले तलपाली मा बसले काय कोण झालं ज्ञानामध्ये पूर्ण हा असा कोणी वीर नाही का ज्ञानात पूर्ण झाला असो असं बाई फक्त एकच ज्ञानात पूर्ण झालाय तो परमेश्वर असं म्हणताय त्याच्या इतकं ज्ञान तुम्हाला आहे का नाही नाही आणि असं तर मग मी म्हणतो ते सांगा आता मी काय विचारतो ते सांगा हा ऐका मी का म्हणतो काय म्हणता तुम्ही कलियुगाचं सांगा मी त्या सतयुगाचं सांगतो पाहू कोण कुठपर्यंत जाते सीता आहे सीतेचं नाव तुम्ही ऐकलं असाल कोणाची मुलगी आहे पुष्कळ दिवस झाले आहे तीन युग निघून गेले सीतेचं नाव आहे पण अजून मी पता लागला नाही ते कोणाची मुलगी आहे आणि मी विचारतो सांगा अरे कोई कहता रावण की कन्या वो तो सीता 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 कोई कहता राजा जनक वो तो धर्म का पिता है कोई कहता राजा जनक वो तो धर्म का पिता है कोई कहता राजा जनक वो तो धर्म का पिता है कोई कहता रावण की कन्या वो सीता है नहीं म्हणत कोई कहता राजा जनक को तो धर्म का पिता है एक धर्माचा बाप आहे तो त्यानं पालन पोषण केलं आहे त्या सीतेचं म्हणून तिला धर्माचा बाप आहे तो तिचा सख्खा बाप नाही आहे रावण भी तिचा बाप नाही आहे कोई कहता रावण की कन्या वो तो सीता कोई कहता रावण की कन्या वो तो सीता है कोई कहता राजा जनक वो तो धर्म का पिता है कोई कहता राजा जनक वो तो धर्म का पिता है सच्चा कोई ना कहता है शब्दावर लक्ष द्या शाहीर कानामध्ये बोरे असन काढून टाका एक एक शब्द माझा मोलाचा आहे लक्षात ठेवा कोई ना सच्चा कहता है उल्टे सीधे ये नाते हैं कोई ना सच्चा कहता है उल्टे सीधे रहता है कोई ना सच्चा कहता है उल्टे सीधे ये नाते हैं कोई ना सच्चा कहता है उल्टे अपने बड़ाई में शाहिर क्या रखा अपने बड़ाई में ज्ञान के लड़ाई में सारे ज्ञान के लड़ाई में हो ज्ञान के लड़ाई अपने बड़ाई में ज्ञान के लड़ाई ज्ञान के लड़ाई में हो ज्ञान के लड़ाई पहिला पुरावा दुसरा पुरावा हनुमंताचा आहे तुम्हाला कळलं पाहिजे ना नुसतं इकडलं पाखाळलेलं नाही होणार
इकडलं पाकडलं नाही म्हणा आता साऱ्या जगाले मालूम आहे हो. होय ना जरा अंदर घुसून पहा ना अरे मा किती गहिरा आहे होय ना ज्ञान समंदर किती गहिरा आहे तर अंदर घुसून पहा थोडे असं आणि नाही. नाही घुसान तरी मी तुम्हाला घुसली ना आज. मला मालूम आहे. तुम्ही घुसवान का बा? आहे का? हे कोई कहता हनुमान जी ब्रह्मचारी था. कोई कहता हनुमान जी ब्रह्मचारी था. कोई कहता हनुमान जी ब्रह्मचारी था वो. माहित आहे तुम्हाला? अरे कोई कहता हनुमान जी ब्रह्मचारी था. कोई कहता हनुमान जी ब्रह्मचारी था. कोई कहता रुद्रावती गले में पधारी. 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 कोई कहता हनुमान जी ब्रह्मचारी था वो. लेकिन कोई कहता रुद्रावती गले में पधारी हो. रुद्रावती म्हणजे रुईचे झाड. असं रे. ज्याला रुईचं झाड म्हणतो. रुईच्या फुलाची माळा त्या हनुमंताच्या गळ्यामध्ये का टाकतात? काय? ब्रह्मचारी आहे ना तो. होय ना मग रुई कोण आहे? कोण आहे कोण आहे सांगा शेठ. कोण रुई आहे? कोण आहे आणि ते माळा काऊन टाकतात तिच्या गळ्यात? हनुमंताच्या गळ्यात का तिची माळ टाकता म्हणतो? ब्रह्मचारी झाला का? म्हणून काय म्हणतो बघा. काय म्हणता बोला. कोई कहता हनुमान जी ब्रह्मचारी था. कोई कहता हनुमान जी ब्रह्मचारी था. कोई कहता रुद्रावती गले में पधारी. कोई कहता रुद्रावती गले में पधारी. मकर ध्वज का पिता हनुमान. मकर ध्वजचा पिता हनुमान आहे का नाही आहे? जेव्हा लंका जाळली तेव्हा हनुमानजी लंकेत गेले. शेतकरी काय बांधलं? किल्ल्या बांधल्या होत्या आणि पुढे लंका जाळून टाकली. लंका जाळल्यानंतर त्या समुद्रामध्ये आले आणि आपली त्या शेपटाची आग विझवली. रामानं वलचिंब झाले होते आणि तिथं मगरीन आली ना. मगरीनं तो घाम गिळला. त्याचा मकरदोष झाला. जेव्हा ऐरावण मैरावणले पाताळात गेलं होतं त्याचा गेटचा रक्षक म्हणून मकरदोष होता. आणि जेव्हा हनुमंत त्या राम लक्ष्मणाला आणायला गेले होते त्यावेळेस त्या मकरदोषासोबत हनुमंताचं युद्ध झालं. युद्ध इतकं जोरदार झालं